नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय थायरॉइड आणि वंध्यत्व या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर श्रुती सतीश मोडक. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्ते. डॉक्टर श्रुती सतीश मोडक या BHMS आहेत. गेल्या 4 वर्षांपासून त्यांना होमिओपॅथीमधला अनुभव आहे आणि त्या होमिओ लाईफ केअर पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा वंध्यत्व, इन्फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो, हे वंध्यत्व म्हणजे काय असतं? नमस्कार. ॲक्च्युली वंध्यत्व म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फर्टिलिटी म्हणतो, त्याची व्याख्या करायला गेली तर असं आहे की आपण जेव्हा बघतो की आजकाल स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये प्रॉब्लेम्स दिसत आहेत आपल्याला, पण त्याच्या मागची कारणं जोपर्यंत आपल्याला कळून येत नाही तोपर्यंत आपण वंध्यत्व म्हणजे काय हे नाही सांगू शकत. बरोबर. आता कसं आहे, वंध्यत्व म्हणजे लग्न झाल्यानंतर साधारण 1 वर्षापर्यंत जेव्हा मूल होत नाही, कोणतीही प्रोटेक्टिव्ह सिस्टम आपण वापरल्याशिवाय जेव्हा त्यांचे संबंध राहतात पण तरीही त्यांना मूल होत नसतं किंवा गरोदरपणा होत नसतो, गर्भधारणा होत नसते, त्याला आपण वंध्यत्व म्हणतो. बरेच जण आजकाल फॅमिली प्लॅनिंग करतायत, त्याच्यामुळे ते बरेचसे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणा किंवा बाकी जे सिस्टम्स आहेत ते फॉलो करतात, पण तरीही आता 1 वर्षानंतरही जर मूल होत नसेल तर ते साधारण आपण इन्फर्टिलिटी असं सांगू शकतो. बरोबर. आता ह्या इन्फर्टिलिटीची कारणं म्हणजे वंध्यत्वाची जी कारणं आहेत ते आता तुम्ही उल्लेख केला, पण नेमकी ही कारणं काय असू शकतात आणि त्याबद्दल आपण प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करू शकता? हो, कसं असतं, वंध्यत्व आजकाल कसं झालेलं आहे जगामध्ये, बरेच फॅमिली आहेत म्हणजे कपल्स आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स दिसत आहेत, पण ते लाईफस्टाईलमुळे असू शकतं किंवा बाकी आणखीन इंटरनल भरपूर कारणं आहेत. त्याच्यापैकीच आपण मेजर स्त्रियांमध्ये वेगळी आणि पुरुषांमध्ये वेगळी पाहतो. स्त्रियांमध्ये साधारणतः आपण बघायला गेलं तर थायरॉइड चे जे काही डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस आपण म्हणतो ते आहेत, किंवा त्याच्या ऐवजी PCOD, हे दोन्ही जे आपण पाहतो ते हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये येतात. आणि पुरुषांमधली कारणं बरीचशी वेगळी आहेत, म्हणजे त्यांच्या विर्याणूची टेस्ट वगैरे करून त्याच्यामध्ये काय क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये डिफरन्स आहे त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की त्या दोघांनाही प्रॉब्लेम्स आहेत का, कपलमध्ये कोणामध्ये एकामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि मग त्याच्यावरती आपल्या पुढच्या गोष्टी ठरतात. त्याला आपण साधारण इन्फर्टिलिटी असं म्हणतो. आणि जी कारणं मी आता सांगितली ती आजकाल स्त्रियांमध्ये जास्ती करून दिसत आहेत आपल्याला, पुरुषांमध्येही आहेत, पण लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे जे काही चेंजेस आलेले आहेत आतापर्यंत त्याची कारणं मेजर तर आपण बघतोय थायरॉइडमध्येच, थायरॉइड डिसऑर्डर आणि PCOD. त्यामुळे आता आपल्याला जेव्हा थायरॉइड बद्दल विचार करायचा असतो किंवा PCOD मध्ये बघायचं असतं तेव्हा त्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स हा आपण एक मूळ कारण असं सांगू शकतो. नक्कीच, नक्कीच. सर, आता थायरॉइड बद्दल आपण उल्लेख केला. थायरॉइड म्हणजे नक्की काय? आता गर्भधारणा, कारण आपण वंध्यत्वावरती चर्चा करतोय, थायरॉइड आणि वंध्यत्व यांचा जो परस्पर संबंध आहे हा आपण सांगण्याचा प्रयत्न करताय. मात्र त्याच्यात पहिल्यांदा थायरॉइड हा जो आजार आहे हा आजार म्हणजे नक्की काय आणि तो कशामुळे उद्भवतो? ओके, थायरॉइड हा आजार नाहीये ॲक्च्युली. थायरॉइड ही आपल्या म्हणजे सर्वांकडे असणारी एक नॉर्मल ग्रंथी आहे जी आपल्या मानेच्या पुढच्या भागामध्ये दिसून येते, जी जन्मतः सगळ्यांना असते, पुरुषांनाही आणि स्त्रियांनाही. पण त्याचं जे फंक्शन्स आहे की त्याची जी कार्यक्षमता आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या डिफरन्समुळे जे काही त्रास चालू होतात त्याला आपण थायरॉइडमुळे होणाऱ्या आजारांमध्ये बघतो. जसं आपण सांगायचं झालं तर थायरॉइडमध्ये 2 मेजर प्रकार आपल्याला दिसून येतात. तर ते हे सगळं जे काही आहे ते कन्सिडर्ड हॉर्मोनल इम्बॅलन्समध्येच होत असतं. नक्कीच. पण आता थायरॉइड संदर्भात आपण चर्चा करताना याचा गर्भधारणेवरती परिणाम होतो का? किंवा जसं आपण म्हणता की थायरॉइडचं जे प्रमाण आहे ते स्त्रियांमध्ये अनेकदा असतं किंवा जास्त असतं अशी सुद्धा आम्ही चर्चा ऐकतो, तर त्याचा जो परिणाम आहे हा थेट गर्भधारणेवरती होऊ शकतो का, किंवा त्याच्यामुळे वंध्यत्व आलं असं होऊ शकतं का?
हो, नक्कीच नक्कीच. थायरॉइड हा दोघांनाही आजार होऊ शकतो. बरं. मुख्यतः आपण स्त्रियांमध्ये पाहतो, पण पुरुषांनाही होऊ शकतं आणि स्त्रियांनाही होऊ शकतं. आता गर्भधारणेवरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कसा होतो असं जर आपण विचार केला तर बऱ्याचदा जे काही थायरॉइडमधून उत्पन्न होणारे किंवा त्याच्यातून स्त्रवणारे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या जास्त सिक्रेट होण्यामुळे आपण जे ओव्ह्युलेशन म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणजे अंड फुटून अंडाशयातून अंड जे फुटून बाहेर येत असतं, गर्भनलिकेमध्ये स्थित होत असतं, त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होऊ शकतो. किंवा आपण म्हणू शकतो या हॉर्मोनच्या कमी जास्त असण्यामुळे त्याचा गर्भधारणेवरती एग प्रोडक्शनमध्ये जे काय आपण चेंजेस बघत असतो त्याच्यावरती इंटरफिअरन्स दिसून येतो. नक्कीच. आता त्याच्यामुळे थायरॉइडशी आपण संबंधित जे असं म्हणू आजार आहेत- शकतो की थायरॉइड असणाऱ्यांना स्त्रियांनाही बोला मॅडम, बोला, कंटिन्यू करा. थायरॉइडशी संबंधित जे आजार आहेत म्हणजे थायरॉइड मधून स्त्रवणाऱ्या हॉर्मोन्समुळे जे काही आजार होऊ शकतात त्याच्यामुळे स्त्रियांनाही इन्फर्टिलिटी दिसू शकते आणि पुरुषांमध्येही ती कमतरता दिसून येऊ शकते. पण आपण मेजरली जेव्हा स्त्रियांमध्ये घेतो कारण गर्भधारणा ही स्त्रियांमध्ये होते, सो एक प्रोडक्शन ओव्ह्युलेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी ह्याचा इंटरफिअरन्स डायरेक्ट दिसू शकतो आपल्याला. आणि त्याच सोबत आपण असंही म्हणू शकतो की थायरॉइड असणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही असं नाही, होऊ शकते, पण मग मिसकॅरेज ज्याला आपण अबॉर्शन म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये, त्याचे चान्सेस जास्ती असू शकतात, त्याची रिस्क हायर असू शकते. नक्कीच. पण आता याच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम्स होऊ शकतात थायरॉइडमुळे, पण याची जी पूर्वकल्पना आहे, थायरॉइड हा जो काही आजार आहे जसं तुम्ही आता म्हणताय की ही ग्रंथी असते आणि तो डिस्फंक्शन होतात त्याच्यामध्ये आणि तो प्रॉब्लेम क्रिएट होतो, पण त्याची जी पूर्वकल्पना आहे म्हणा किंवा लक्षणं आपण ज्याला म्हणू शकतो तशी लक्षणं दिसून येतात का आणि मग प्रिकॉशन्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतोय का? हो हो, नक्कीच. प्रिकॉशन म्हणण्यापेक्षा आधी थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे की नाही हे कसं लक्षात घ्यायचं, तर बेसिक मी तुम्हाला एक सांगते की कशी म्हणजे पद्धत असते आपल्या शरीराची. थायरॉइड ग्रंथीच्या वरती कंट्रोल करणारी एक ग्रंथी असते ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये. तो खूप छोटा भाग आहे आपल्या शरीराचा ज्याला पिट्युटरी ग्लँड म्हणतात. पिट्युटरी ग्रंथीमधून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन नावाचा एक हॉर्मोन स्त्रवतं. त्याच्यामुळे थायरॉइडमधून आणखीन 2 महत्वाचे हॉर्मोन्स तयार होत असतात ज्याला आपण T3 आणि T4 म्हणतो. या 2 हॉर्मोन्सचं काम खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये, ज्याला आपण चयापचय म्हणतो, मेटाबॉलिझम. हे काम करणं किंवा ह्याचा कंट्रोल करणं हे थायरॉइडचं काम आहे. सो आता थायरॉइडमध्ये जर काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत आपल्याला, जसं त्याची कार्यक्षमता कमी होतीये किंवा त्याची कार्यक्षमता जास्ती होतीये, तर या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला वेगळी वेगळी लक्षणं आढळून येतात. आता थायरॉइडमध्ये म्हणाल तर 2 मेजर प्रकार आपण आत्ताच्या कालावधीमध्ये बघतोय, ते आहे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम मध्ये अशी कंडिशन असते की थायरॉइडची कार्यक्षमता कमी होत जाते, ज्याच्यामुळे लक्षणं वेगळी दिसतात. जसं आपण म्हणू शकतो वजन वाढतंय, मेमरी कमी होतीये, खूप जास्ती केस गळतायत किंवा एक लेझीनेस येतो बायकांमध्ये की काम करायची इच्छा होत नाही, स्किन ड्राय व्हायला लागते, पाळीमध्ये इरेग्युलॅरिटी दिसून येते, बऱ्याच जणांना थायरॉइडला सूज पण येऊ शकते. ही जी लक्षणं एकत्रितरित्या दिसतात त्यावेळेला आपण थायरॉइड असल्याचा विचार करू शकतो. फक्त एका लक्षणावरती आपण नाही ठरवू शकत की थायरॉइडचाच प्रॉब्लेम असू शकेल. तसंच जसं मी म्हणाले हायपो आहे, तसंच हायपर थायरॉइडिझम नावाचा आणखीन एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये बरोबर उलट गोष्टी दिसून येतात. याच्यामध्ये फंक्शनिंग वाढलेलं असतं थायरॉइडचं, त्याच्यामुळे वजन कमी होत जातं कारण पचनक्रिया पण खूप ऍक्टिव्ह असते. खाल्लं तरी कंटिन्युअस डायजेशन होणं, लूज मोशन्स होणं. पण ह्या प्रकारामध्ये थायरॉइडला सूज येते ज्याला आपण गॉइटर म्हणतो, स्किन काळी पडते, बऱ्याच जणांना विनाकारण छातीत धडधड जाणवते. हे बरेचसे असे सिम्पटम्स आहेत जे नॉर्मल रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला दिसून येत नाही. मग अशा वेळेला काय होतं की ह्या लक्षणांवरनं आपण सजेस्ट करतो की ब्लड टेस्ट करून घ्या. त्या ब्लड टेस्टमध्ये आपण T3, T4 आणि TSH चेक करतो. या TSH ची जी लेवल आहे त्याच्यावरनं आपण ठरवतो की हायपोथायरॉइडिझम असू शकतं का हायपर. त्याच्याशिवाय लक्षणं तर आपल्याला दिसतच असतात. सो एक मेजर आपल्याला कल्पना आलेली असते की पेशंटला नक्की काय झालेलं आहे. नक्कीच. मॅडम, एक थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी की समजा एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाली
आणि तिला थायरॉइड आहे किंवा याचे त्रास तिला होतोय, तर त्या थेट गर्भावर सुद्धा या थायरॉइडचा जे प्रॉब्लेम्स असतात त्याचा परिणाम होऊ शकतो का, आणि मग तिथे काही काळजी घेता येते का? हो हो नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की थायरॉइड आहे हे माहीत नसतं बऱ्याच जणांना. म्हणजे आता कसं झालेलं आहे, वजन वाढलेलं असू शकतं, पण बाकीची लक्षणं न दिसल्यामुळे लोक युजली डॉक्टरकडे जाऊन विचारपूस करत नाही की थायरॉइड आहे की नाही. आता ज्यांचं लग्न झालंय, गर्भधारणा होत नाहीये म्हणून जाणारे जसे आहेत, तसंच बऱ्याचदा सारखं अबॉर्शन होतंय म्हणूनही जाणारे लोक आहेत. तर त्यांच्यामध्ये कसं दिसून येतं की सारखं जेव्हा गर्भधारणा होऊनही अबॉर्शन होत आहे, अशा लोकांना जेव्हा थायरॉइडची टेस्ट केली जाते आणि त्यांच्यामध्ये जर थायरॉइडमध्ये काही प्रॉब्लेम दिसून येत असतील, तर पहिली गोष्ट तर ते कन्सीव्ह झाल्यानंतरही गर्भपात होत राहतो, आणि सेकंड थिंग, जरी ते कॅरी ऑन झालं किंवा 9 महिने बाळामध्ये राहील, बाळ पोटामध्ये व्यवस्थित वाढत जरी असलं तरी पुढे जाऊन बाळाला सुद्धा थायरॉइड असण्याचे चान्सेस असू शकतात. सो डिलिव्हरीनंतर ज्या स्त्रियांना थायरॉइड आहे अशा म्हणजे बायकांच्या मुलांचंही थायरॉइडचं टेस्टिंग केलं जातं पहिल्या डिलिव्हरीनंतर पहिल्या थोड्या दिवसांमध्ये. आणि जर समजा असं असेल की बाळालाही थायरॉइड आहे, तर ते फॅमिली हिस्ट्रीमध्ये जातं. बेसिकली आईला आहे म्हणून मुलाला आलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्या बाळांना सुद्धा आपल्याला ट्रीटमेंटची गरज लागू शकते. नक्की, खूप छान अशी माहिती थायरॉइड आणि वंध्यत्व या विषयावरती डॉक्टर श्रुती मोडक आपल्याला देत आहेत. मॅडमना जर आपल्याला भेटायचं असेल, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा उपचार घ्यायचे असतील होमिओ लाईफ केअरमधून, तर आत्ता TV स्क्रीनवरती एक टोल फ्री क्रमांक सुरू आहे. या क्रमांकावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणानं अजून खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे थायरॉइडसारखा जो आजार आहे आणि त्याचा जो वंध्यत्व किंवा त्याच्यामुळे येणारं जे वंध्यत्व आहे त्याविषयी आपण चर्चा करतोय. खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थायरॉइड आणि वंध्यत्व या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर श्रुती मोडक आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, मला पुन्हा एकदा वंध्यत्वाची जी कारणं आहेत त्याच्याकडे यायचे. PCOD बद्दल तुम्ही सुरुवातीच्या एका उत्तरामध्ये उल्लेख केला होता. हे PCOD हा जो काही एक आजार आहे स्त्रियांमध्ये वारंवार उद्भवणारा किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये उद्भवणारा, या आजाराबद्दल काय सांगता येईल? कशा पद्धतीनं या आजाराची उत्पत्ती होते आणि त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते कशा पद्धतीचे असतात? जसं मी थायरॉइड बद्दल बोलले तसंच PCOD पण एक प्रकार आहे. आपण स्त्रियांमध्ये बघतो, कारण ओव्हरी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आपण म्हणतो, गर्भाशय, गर्भनलिका आणि अंडाशय, यामध्ये प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवशी बरेचसे बदल होत असतात स्त्रियांमध्ये. सो बेसिकली आपण 11 ते 14व्या वर्षापर्यंत पाहतो की मुलीला पहिली पाळी येते, जी साधारण 45 ते 50व्या वयापर्यंत जाते. तर ह्या मधल्या एजला आपण रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हणतो. तर या कालावधीत काय होत असतं, पहिले 5 ते 7 दिवस रक्तस्राव होत असतो आणि त्याच्यानंतर 7व्या दिवसापासून साधारण मधला जो दिवस आहे, कारण आपण पाळी ही 28 ते 30 दिवसांची मानतो, तर मधला जो दिवस आहे 14वा किंवा 15वा, या दिवशी एका अंडाशयामधून एक फॉलिकल, म्हणजे अंड ज्याच्यामध्ये स्थित असतं ते फॉलिकल प्रॉपर मॅच्युअर होऊन त्याच्यातून अंड बाहेर पडतं. आणि समजा 15व्या दिवसानंतर प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येत असेल तर पुढचे 9 महिने पाळी येत नाही तर 28 किंवा 30 दिवसांनी परत रक्तस्राव चालू होतो. तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, आपण या पूर्ण सायकलला एक मासिक पाळी असं म्हणतो. पण आजकाल जे आहे लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे. बसल्या ठिकाणी कामं होत आहेत, शरीराला हालचाल नाहीये, स्ट्रेस खूप आहे, टेन्शन खूप आहे. अशामुळे बायकांमध्ये काय होतंय, ताणतणावामुळे वजन वाढणं हे जे काही आपण बघतो ते थायरॉइडमध्ये पण बघतो आपण, पण कोरिलेटिव्हली PCOD मध्ये पण हे बघतोय आपण. तर ज्याच्यामध्ये अंड्याची निर्मिती होत नाहीये, कारण त्याच्यामध्ये जे फॉलिकल्स आहेत त्याची प्रॉपर मॅच्युरिटी नाही बघत आहे आपण. मग त्या कंडिशनमध्ये ओव्हरीला किंवा अंडाशयाला एक बबल शेपचा अपीअरन्स जो येतो त्याला आपण PCOD असं संबोधतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आणि ह्या दोन्ही कंडिशनमुळे, म्हणजे जसं थायरॉइड असू देत किंवा PCOD असू देत,
बायकांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये आपल्याला वंध्यत्व दिसून येतो, कारण गर्भधारणा करणं म्हणजे ती जी प्रोसेस आहे ते पीसीओडी मध्ये प्रॉपर होत नाही, कारण पिरियड्स रेग्युलर नसतात. तर ह्याची जी मेजर लक्षणं आहेत, जेव्हा आपण म्हणतो की पीसीओडी असायची शक्यता आहे, तर आपण काय कन्सिडर करतो की पाळी जी मंथली यायला हवी ती आपण फ्लक्च्युएट जरी झाली तरी 25 ते 35 दिवसात पाहतो. पण मुलींमध्ये सध्या 2 महिने 3 महिने, बऱ्याच जणांना 6 महिन्यापर्यंत सुद्धा पाळी येत नाही. तर मग अशा वेळेला आपल्याला रूल आउट करण्यासाठी पोटाचा एक सोनोग्राफीचा रिपोर्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की पीसीओडी आहे की नाही. नक्की मॅडम, आता मला यायचं आहे होमिओपॅथी उपचारांकडे, कारण वंध्यत्व असेल किंवा थायरॉइड असेल या दोन्हीवरती होमिओपॅथी उपचार प्रभावी आहेत असं म्हटलं जातं. तर ते कशा पद्धतीने आहेत आणि होमिओ लाईफ केअरमध्ये कशा पद्धतीचे उपचार आत्ता उपलब्ध आहेत? ओके, नक्कीच. आता आपण जर होमिओपॅथीकडे बघतोय तर आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा शरीराच्या एकाच भागाला किंवा एकाच आजाराला ट्रीटमेंट नाही देत. बरोबर. तर होमिओपॅथीमध्ये बेसिकली नॅचरल गोष्टींवरती भर दिला जातो. जसं आपण साधारण थायरॉइड असू देत किंवा पीसीओडी असू देत, अशामध्ये आपण जी ट्रीटमेंट पाहतो त्याला हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात, ज्याच्यामध्ये बाहेरून हॉर्मोन्स द्यायची गरज लागू शकते शरीराला, कारण ते शरीरात नॅचरली उत्पन्न होत नाहीये. होमिओपॅथीमध्ये तसं काही नाही करत आम्ही. आमची जी पद्धत असते त्याच्यामध्ये आपण मेंटल हेल्थ, मेंटल म्हणजे साधारण मानसिकता, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉब्लेम्समध्ये डिसीज सगळे आपण अगदी हेड टू टो जरी कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स कन्सिडर करतो. आणि एक जनरल हेल्थ असते माणसाची, ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो भूक आहे, तहान आहे, झोप आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रितरित्या येतात तेव्हा एक व्यक्ती तयार होते. त्या व्यक्तीला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असते. त्याच्यामुळे जेव्हा ट्रीटमेंट चालू होते तेव्हा ती माणसाच्या किंवा शरीराच्या प्रत्येक पेशीवरती त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. म्हणजे फक्त आजारच नाही तर मानसिकरित्या काउन्सिलिंगच्या द्वारे सुद्धा ट्रीटमेंट प्रॉपर ठरते. आणि मग त्याच्यामुळे होणारे जे उपचार आहेत किंवा जी काही क्युअरिंगची पद्धत असते त्याच्यामध्ये आपल्याला परत ट्रीटमेंट घ्यायची गरज लागू नाही शकत. नक्की मॅडम, एक समज आहे का गैरसमज, हे तुम्हीच क्लिअर करू शकता, पण अनेक वेळेला अशी चर्चा होते की होमिओपॅथीचे जे उपचार आहेत त्या उपचारांचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट उशिरानं मिळतो, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. काय सांगता येईल? नाही, नक्कीच हे चुकीचं आहे. ट्रीटमेंट लॉंग टर्म राहते, पण त्याच्या मागची कारणंही तशीच असतात. कारण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघतो किंवा त्यांची पूर्ण केस हिस्ट्री जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला कळतं की ते भरपूर वर्षापासून त्या आजारातून सफर करतायत. मग तेव्हा असं म्हणता येत नाही ना की 10-12 वर्षांचा जर आजार असेल तर नक्कीच आपण 2-3 महिन्यात नाही बरा करू शकत, त्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. पण याचा अर्थ होमिओपॅथीमध्ये उपचार करताना त्याचे लवकर रिझल्ट्स येत नाहीत असं नाही. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जेव्हा इमर्जन्सीमध्ये क्रिटिकली आपल्याला हँडल कराव्या लागतात. नक्कीच त्यावेळेला होमिओपॅथीमध्ये लगेच आपण उपचार नाही करू शकत, पण असं नाहीये, हा चुकीचा समज आहे. आपण होमिओपॅथीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लगेच रिझल्ट्स पाहतो, पण ते शेवटी शरीरावरती अवलंबून राहतं. शरीर जितक्या लवकर रिॲक्ट होत जातं तेवढे लवकर आपल्याला रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे हे व्यक्तीवरती डिपेंड असतं. आपण म्हणजे एक पद्धत फॉलो करत असतो, कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तेव्हा त्या पर्सनचं कॉन्स्टिट्यूशन बघून मग ट्रीटमेंट दिलेली असते. त्या व्यक्तीला किती वेळ लागणार आहे ते आपण औषध दिल्यावरच ठरवतो. मग त्यांना वर्षभर लागू शकतो, 2 वर्ष लागू शकतात, कदाचित 2-3 महिन्यातही त्यांना रिझल्ट मिळू शकतो, पण ते शेवटी आपण ट्रीटमेंट चालू करण्यावरती असतं. नक्की. आता मॅडम यायचं आहे आहाराकडे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की नेमकं आता आजारांमध्ये जेव्हा ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा काय खाल्लं जावं किंवा आपला जो काही दैनंदिन आहार आहे हा दैनंदिन आहार पूरक आहे की नाही, किंवा जर तो पूरक नसेल तर मग त्याच्यामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी आपल्याला ॲड कराव्या लागतील, याची बरीचशी कल्पना सर्वसामान्य लोकांना नसते. आहार विषयात काय सांगता येईल आणि ट्रीटमेंट सुरू असताना पर्टिक्युलरली होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू असताना कशा पद्धतीचा आहार स्त्रियांनी घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर या सगळ्या उपचार पद्धतीचा प्रभाव मिळेल?
हो, नक्कीच. होमिओपॅथीमध्ये जेव्हा आमचा अप्रोच राहतो ट्रीटमेंट द्यायच्या हेतूने, तेव्हा फक्त आम्ही मेडिसिनकडे नाही लक्ष देत. तर मेडिसिन तर काम आपलं करतच राहणार, बरोबर. पण त्याच बरोबरीने त्या व्यक्तीचा आहार आणि त्याचसोबत त्यांची लाईफस्टाईल ही खूप महत्वाची असते. समजा एखादी व्यक्ती कंटिन्युअस एका ठिकाणी बसून काम करणारी असेल, तर शरीराला हालचाल ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे फक्त आहारच नाही, तर त्यांचे एक्सरसाइजची जी स्टाईल आहे किंवा दैनंदिन जे त्यांचं चाललेलं आहे रुटीन, त्याच्यामध्ये थोडा बदल आवश्यक आहे. आता थायरॉइडकडे आपण जर बघितलं तर बरेचसे पदार्थ असतात ज्याच्यामध्ये आपण गॉयट्रोजेनिक सबस्टन्स आपल्याला सापडतात असं आपण म्हणतो. तर बऱ्याच जणांना कोबी, फ्लॉवर आणि सोयाबीन असे बरेचसे पदार्थ आहेत जे अवॉइड करणं तात्पुरत्या काळासाठी गरजेचं असतं. होमिओपॅथीसाठी आम्ही जेव्हा पथ्य या पद्धतीने सांगतो तेव्हा. अदरवाईज होमिओपॅथीमध्ये आपण स्ट्रॉंग कॉफी किंवा कांदा अशा कच्चा कांदा अशा गोष्टींचा वापर कमी करावा असं आपण बोलतो. पण ते शेवटी प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून राहतं. त्यांचा आहार काय पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये थोडेफार जे बदल करायची गरज असते ते आम्ही करतोच. पण एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे, कारण स्ट्रेस टेन्शन कमी करण्यासाठी सध्या जी कंडिशन, आत्ताची जी आपण कंडिशन पाहतो या 10 महिन्यात, तर आता सगळ्यांचंच काम घरून चाललेलं आहे. त्याच्यामुळे ताणतणाव तर वाढलेलेच आहेत, शिवाय त्यांची शारीरिक हालचालही कमी झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करूनच आम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळे मेडिसिन, आहार आणि त्यांची दैनंदिन जी काही रुटीन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये थोडेफार बदल करूनच आम्ही ट्रीटमेंट देत असतो. त्याच्यामुळे ती जास्त इफेक्टिव्ह ठरते. नक्कीच. मॅडम, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मला होमिओ लाईफ केअरबद्दल जाणून घ्यायचं आहे की आत्ता जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना जर होमिओ लाईफ केअरमध्ये यायचं आहे, ट्रीटमेंट घ्यायची आहे, मार्गदर्शन हवं आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने संपर्क साधायला हवा आणि आत्ता कशा पद्धतीचं, कारण आत्ता कोविडचा काळ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे थेट ते तिथे येऊ शकतायत का, त्यांना तिथे थेट ॲडमिशन्स मिळू शकतात का, उपचार घेऊ शकतात का, काय सांगता येईल? हो, नक्कीच. आता आमच्या ब्रांचबद्दल सांगायचं झालं तर होमिओ लाईफ केअरमध्ये आम्ही होलिस्टिक अप्रोचनी ट्रीटमेंट देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉन्स्टिट्यूशन असू देत, आहार असू देत किंवा जीवन पद्धती असू देत, या सगळ्या गोष्टींवरती विचार करूनच ट्रीटमेंट दिली जाते. पण म्हणजे तसं सांगायचं झालं तर पेशंटला किंवा त्या पर्सनला, त्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायला यावंच लागेल, कारण त्यांचे केस स्टडी केल्याशिवाय त्यांचा आधीचा जो काही पूर्ण हिस्ट्री पार्ट आहे, मग मेडिकल असू देत, पास्ट असू देत, फॅमिली असू देत, हे केस टेकिंग करण्यासाठी त्यांनी क्लिनिकला येणं गरजेचं आहे. त्यांनी एकदा येऊन भेट दिल्यानंतर आपण प्रॉपर त्यांची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पुढचा जो काही कोर्स आहे तो आपण प्रॉपर त्यांना ठरवून सांगू शकतो. किती दिवसांनी यावं लागतं, कसं यावं लागतं, किंवा इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळं आपण एकदा भेटल्याशिवाय त्यांना सांगू शकणार नाही. त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम्स असतील त्यांनी येऊन एकदा भेट दिल्यानंतर त्यांची केस स्टडी करून आम्ही त्यांना पुढे काय करायचं ते सांगू शकतो. नक्कीच. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आज श्रुती मॅडम यांनी आपल्याला दिलेलं आहे. थायरॉइड आणि वंध्यत्वाचा परस्पर संबंध कसा आहे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना नीट समजलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि उपचारांसाठी होमिओ लाईफ केअर आहे. नंबर आत्ता टीव्ही स्क्रीनवरती सुरू आहे, तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.